बनावट आधार कार्ड तयार करून चाकण MIDCत घुसखोरी करणाऱ्या बंटी बबलीचा चाकण पोलिसांकडून बंदोबस्त। गस्तीवर असलेल्या चाकण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून 2 बांगलादेशींच्या मुसक्या आवळल्या। आळंदी फाटा येथील साईराज लॉज मध्ये मुक्काम ठोकल्याचं झालं उघड। फक्त वादाला वाद म्हणून नाही अथवा कोणाचं ऐकून कोणतंच काम होत नसतं। राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात आमदार बाबाजी काळे यांनी टोचले प्रशासनाचे कान। सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याची घातली साथ। ग्राहकांना कायदे आणि हक्कांच्या माहितीबरोबरच जाणीव व्हावी या उद्देशासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त खेड तहसील कार्यालयाकडून जनजागृती। पथनाट्याद्वारे ग्राहक जनजागृती। ग्राहक जागृतीसाठी पंचायत समितीच्या आवारात प्रदर्शन। प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, आमदार बाबाजी काळे यांच्याकडून ग्राहक जागृतीचे धडे। चाकण ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत बैठक। चाकण ग्रामीण रुग्णालयाचं आता उपजिल्हा रुग्णालयात होतंय रूपांतर। नवीन रुग्णालयाच्या आराखड्याबरोबरच चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत अधिकाऱ्यांशी झाली चर्चा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत 2 सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण। राज्यात 16,000 मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार। हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती या राज्यस्तरीय विशेष उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रशिक्षणाकरता होणार नाव नोंदणी। खेड तालुक्यात 50 व्यक्तींची नोंदणी झाल्यास तालुकानिहाय प्रशिक्षणाची व्यवस्था। महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यस्तरीय विशेष उपक्रम सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचाही असणार सहभाग।